महाराष्ट्रामध्ये 35 पार जागा जिंकून इंडिया आघाडी देशात 305 जागा जिंकणार खासदार संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास। परिवर्तनाची सुरुवात विदर्भातून होणार, राऊतांचं वक्तव्य। दुसऱ्यांना गद्दार म्हणणारे अमोल कोल्हे महागद्दार, कांद्याचे दुधाचे दर कोसळण्याला पवार जबाबदार। दिलीप मोहिते पाटलांची कोल्हेंवर टीका, तर मोहिते पाटील किती लाचार झालेत, पाटलांच्या टीकेला कोल्हेंचं प्रत्युत्तर। महाविकास आघाडीचं जागा वाटप झालेलं आहे, कोणी बंडखोरी करत असेल तर हकालपट्टी करा, संजय राऊतांची विशाल पाटलांवर प्रतिक्रिया। निर्णयाच्या विरोधात कोणी गेलं तर पक्षानं भूमिका घ्यावी, राऊतांचं वक्तव्य। शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड बंडाच्या पवित्रात असल्याची चर्चा। रवींद्र गायकवाडांनी खरेदी केले 4 लोकसभा उमेदवारी अर्ज, रवींद्र गायकवाड अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची चर्चा। आम्ही गद्दारी का केली हे संपूर्ण राज्यानं पाहिलं, आम्ही संजय राऊतांसमोर गेलो पण त्यांनी आम्हाला हिणवलं। बंडखोरीच्या संदर्भात मंत्री गुलाबराव पाटलांचं स्पष्टीकरण। धैर्यशील मोहिते पाटलांसोबत उत्तम जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट, शरद पवारांसोबत जावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा। 19 एप्रिलला भूमिका स्पष्ट करणार, भेटीनंतर उत्तम जानकरांची प्रतिक्रिया। रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगरचा तिढा आज सुटण्याची शक्यता, दोन्ही जागेवर आज उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता। भाजपकडून नारायण राणेंना तर संभाजीनगरमधून संदीपान भुमरेंना उमेदवारीची शक्यता। राणा दाम्पत्याने घेतली अभिजित अडसुळांची भेट, अभिजित अडसुळांच्या घरी जाऊन घेतली भेट, तर घटक पक्ष असल्यानं आम्ही सगळे सोबत असून आशीर्वाद घेण्यासाठी भेट, रवी राणांचं वक्तव्य। फॉर्म भरताना राऊतांना महाविकास आघाडीच्या जेमतेम 1200 लोकांचं समर्थन, राऊतांना 1200 लोक जमवणं म्हणजे शिवाजी पार्क भरल्यासारखं। भाजपचे नेते निलेश राणेंची विनायक राऊत यांच्यावर टीका। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या 102 मतदारसंघातील प्रचार आज संपणार, महाराष्ट्रातल्या 5 लोकसभा मतदारसंघात हातघाईचा प्रचार। आज देशासह राज्यात रामनवमीचा उत्साह, अयोध्येतील राम मंदिरात शेकडो वर्षानंतर सूर्याभिषेक सोहळा संपन्न, देशभरातील राम मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।